कार्यकर्त्यांकडून असा त्यांचा आक्षेप आहे। शिवाय आता ते पायाखालची त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली पाहिलं तर बघितलं तर आपण बघितलेलं आहे। जनता इतके राजाभाऊ वाजे इतका पॉप्युलर माणूस आहे आणि लोकांनी त्यांची प्रामाणिकता बघितलेली, निष्ठावान विरुद्ध गद्दार अशी लढाई आहे। आणि निष्ठावान म्हणून लोक संपूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघातील लोक राजाभाऊ, तुम्ही कोणालाही सहजरित्या विचारा, लोक सांगता का राजाभाऊ वाजे यांना मत देणार। आणि सगळीकडे जर नाशिकमध्ये साई मतदारसंघामध्ये जर बघितलं तर एक राजाभाऊ वाजेंची लाट आहे, राजाभाऊ वाजेंची लाट आहे। आणि राजाभाऊ वाजे हे सगळे प्रकार बघितल्यानंतर यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून हे असे प्रकार घडून आणताना कुठेतरी मतदान बंद पाडण्याचा प्रकार करताय। आपण बघतोय की या ठिकाणी विनायक पांडे यांनी स्पष्ट केलेलं आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आणि त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते केले जात आहेत। अर्थात या संपूर्ण वादाच्या प्रकरणावर आता देवयानी फरांदे यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे या नेमक्या प्रकरणात आता पुढे काय अजून समोर येतंय हे बघणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा।